नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्याची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण नंदिनी जी आहे ती रम्याची कशा पद्धतीने वाट लावते, वाघीण बनून रम्याची वाट तिने लावलेली आहे. आता प्रश्न पडलेला आहे की रम्याने मंगळसूत्र कुठे ठेवलेलं होतं. रम्याने मंगळसूत्र चोरलेलं होतं ही गोष्ट पिहूने पाहिलेली होती आणि ते मंगळसूत्र एका फ्लॉवर पॉटमध्ये तिने ठेवलेलं होतं आणि ती गोष्ट पिहूने नंदिनीला येऊन सांगितलेली असते. आणि मग तिथे वेळेच्या आधी नंदिनी मंगळसूत्र घेऊन येते आणि त्या क्षणी तिथं वाट लागते ती म्हणजे रम्याची. आणि पुन्हा एकदा पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे आणि दोघांनी जोडीने पूजाही केलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिन्ही भावांना एकत्र आणून म्हणजे जीवा आणि पार्थ यांच्यामधले गैरसमज मिटवून नंदिनी त्या दोघांना एकत्र आणणार आहे. आणि आता सगळ्यांना त्या गोष्टीमुळं आनंद होणार आहे. कारण लग्न झाल्यापासून दोघांमध्ये जे गैरसमज आहेत ते वाढतच चाललेले असतात आणि घरातही सर्वांना काळजी वाटत असते. तर हे सगळं नंदिनी कशा पद्धतीनं घडवणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता काव्याला मुद्दामनच भडकवत असते ती म्हणजे वसुंधरा. वसुंधराला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की काहीही झालं तरीही काव्या जी आहे ती एकदा का पिसाळी की कोणाला काहीच ऐकणार नाही, त्यामुळं आपण काव्यालाही ते उचकवायचं एवढंच काम करत असते ती म्हणजे रम्या आणि वसुंधरा. वसुंधरा म्हणत असते, सांग ना सर्वांच्या समोर, तुला हे लग्नच करायचं नव्हतं म्हणून मग का गप्प बसतीस तू? सांग ना तुझं काय म्हणणं आहे ना ते सांग सगळ्यांच्या समोर, कळू दे सगळ्यांना की तुझ्या मनात नक्की काय आहे ते. हे सगळं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला ती मुद्दामच बोलायला भाग पाडत असते. काव्याला म्हणत असते की तुला माहिती आहे ना काय झालेलं आहे, मग हे सगळं कशा पद्धतीनं झालंय माहिती आहे ना, मग बोल ना तू, सांग ना सगळ्यांच्या समोर, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता कोणताच पर्याय राहत नाही आणि मग काव्या जोरात सर्वांच्या समोर किंचाळते, म्हणते की नाही. आणि असं म्हणत ती जेव्हा जोरात ओरडलेली असते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या, माझी शपथ घेऊन सांग बरं, तू आता जे बोलते ते खरं आहे? कारण काहीही झालं तरी तू असं वागू शकत नाहीये हे मला माहिती आहे, असं नंदिनी बोलत असते. आणि मग काव्या तिथं तशीच असते. काव्याला आता गुरुजींना नंदिनी म्हणते की गुरुजी, माझी फक्त एक इच्छा आहे की मी आत्ता एक गोष्ट बोलत आहे ती मला फक्त करायची आहे. गुरुजींना ती सांगते की गुरुजी, मी एकदा ना ते मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न करते. जर ते मंगळसूत्र मला नाही सापडलं तर तुम्ही म्हणाल ते आपण करूया, पण आत्ता ना मला एकदा ते मंगळसूत्र फक्त शोधू त्या कुठे आहे ते, असं म्हणत ती आता मंगळसूत्र शोधण्यासाठी जाऊ लागते. आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की फक्त मला एकदा ते मंगळसूत्र शोधायचं आहे आणि जर नाही सापडलं तर आपण त्याच्यावरती वेगळा मार्ग काढूया, असं नंदिनी सर्वांच्या समोर तिथं बोलते. तेव्हा मात्र आता सर्वांच्या समोर नंदिनीने ही गोष्ट सांगितलेली असते, सर्वजण तिथं असतात. आणि मग गुरुजी म्हणतात की चालेल, कारण नंदिनी ज्या पद्धतीनं बोलत असते त्या पद्धतीनं समजावत असते, त्यामुळं समोरचा व्यक्ती लगेचच ऐकू शकतो. नंदिनीचा तो स्वभाव असतो, शांतपणे जरी नंदिनी राहत असली तरी एखाद्याची वाट लावायची झाली तर वाघीण बनून नंदिनी लचकेही तोडू शकते. जेव्हा आपल्या माणसांच्या विरोधात काही घडतं तेव्हा मात्र नंदिनी कुणाचीही गय करत नाही, ही गोष्ट मात्र नंदिनीमध्ये असते. नंदिनी आता स्पष्टपणे तिथं सांगत असते. त्यावेळेस पार्थ, जीवा सगळेजण तिथं असतात, ते सगळेजण पाहत असतात. नंदिनी म्हणते की मी एकदाच शोधून आले, पण रम्याला माहिती असतं की कितीही शोधलं काहीही झालं तरीही हे मंगळसूत्र काही हिला सापडत नसतं, कारण ते मंगळसूत्र मी अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की जे कुणी शोधू शकणार नाही, असं आता रम्याच्या डोक्यात असतं. पण रम्याला कुठं माहिती आहे की पिहू आहे, पिहू जी रम्यावर बारीक नजर ठेवून असते, घरातला CCTV कॅमेरा बनवून काम करत असते. रम्यानं जेव्हा ते मंगळसूत्र ठेवलेलं होतं तेव्हा पिहूच्या डोक्यात एकच विचार सुरू होता की रम्याताईने हे जे मंगळसूत्र घेतलेलं आहे ते कोणाचं मंगळसूत्र आहे, हे सगळं तिच्या डोक्यात होतं. आणि तेव्हाच पिहू विचार करत असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं म्हणजे हे मंगळसूत्र रम्याताई जे चोरून ठेवते ते मंगळसूत्र कोणतं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता तिला सापडलेलं असतं, म्हणजे ते मंगळसूत्र जे आहे
ते काव्यावहिनीचा आहे आणि आता एवढा घरामध्ये तमाशा झालेला आहे तो फक्त आणि फक्त या मंगळसूत्रामुळे झालेला आहे हे पिहूच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता पिहू म्हणते की नाही, आता मला काहीतरी केलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय हे जे चाललेलं भांडण आहे ते मिटणार नाही. एवढंच पिहूच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि पिहू विचार करू लागते. पिहू म्हणते की नाही, मला जाऊन नंदिनी वहिनीला सांगितलं पाहिजे, मला जाऊन नंदिनी वहिनीची मदत केली पाहिजे, कारण घरामध्ये एवढा सगळा राडा होत आहे. गरज नसताना नंदिनी वहिनीला सगळेजण, इकडे काव्या वहिनीला सगळेजण वाईट बोलत आहे. ती बिचारी कोणत्या परिस्थितीतून जाते हे पिहूला चांगलंच माहिती असतं. आता गुरुजींनीही मान्य केलेलं असतं की चालेल, काही हरकत नाहीये, तुमच्या सुनबाई म्हणतायत ना, एकदा आपण ट्राय करूया, अजूनही मुहूर्त आहे आणि मुहूर्ताची वेळ अजून आहे. त्यामुळं इकडे आता विक्रम म्हणत असतो क्या हो, विक्रमला इकडे मानिनी म्हणत असते क्या हो, मला काय वाटते माहितीये का, आपण दुसरं मंगळसूत्र घेऊया ना बनवून, आणि कशाला ना, आत्ताचा वेळ आपला वाया नाही गेला पाहिजे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र वसुंधरा पुन्हा बोलत असते, मंगळसूत्र कोणतंही घे ग, 4 पदरी कर, नाहीतर हिरा जडीत हिरा सोन्याचं कर, कोणतंही कर, पण जी मंगळसूत्र घालणारी आहे ना, तिला विचार ना, तिच्या मनात काय आहे ते. जर तिच्या मनातच नसेल तर तुम्ही कसलंही मंगळसूत्र केलं आणि कसलंही मंगळसूत्र तिला घालायला सांगितलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र जीवा तिथं सगळं ऐकत असतो, कारण जीवाला माहिती असतं की काव्याला काय त्रास होतोय. कारण जीवा आणि काव्या या दोघांची अवस्था सेमच असते. काव्य आदळापट करत असते, बोलून दाखवत असते. काव्याला जबरदस्ती तो निर्णय घ्यावा लागलेला असतो. इकडे जीवाने तर स्वतःहून तो निर्णय घेतलेला असतो, कारण काव्याने आणि पार्थने एक विचार केलेला असतो की काहीही झालं तरीही पुन्हा आपण हे सगळं सुरळीत करायचं आहे, पुन्हा हे जुळवून आणायचं आहे, हे त्यांनी ठरवलेलं असतं. परंतु पार्थने इथं की ते जो लग्नाचा निर्णय घेतलेला असतो जीवाने नंदिनीसोबत, त्यामुळं सगळा गोंधळ झालेला असतो आणि काव्या मात्र मोठ्या संकटात सापडलेली असते. आणि त्याचबरोबर रम्या मात्र जाम खुश असते. काहीही झालं तरी कितीही शोधा, हे मंगळसूत्र काही सापडणार नाहीये एवढंच तिचं म्हणणं असतं. पण ते मंगळसूत्र शोधायला स्वतः तिथं जाणार असते, ती म्हणजे नंदिनी. आता नंदिनीच्या मदतीला आहे ती म्हणजे पिहू, कारण पिहूने याआधीही नंदिनीची अशीच मदत केलेली आहे. आणि नंदिनी आणि पार्थ यांच्यामध्ये जे गैरसमज झालेले होते ते एका क्षणात मिटवलेले असतात. इकडे आता काव्या म्हणत असते की गुरुजी माफ करा, जे झालेलं आहे ते चुकीचं आहे, हे सगळं माझ्यामुळं घडलेलं आहे. परंतु मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, कारण जर समोरची व्यक्ती कशी आहे या लोकांमुळं जर मला माझ्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं असेल तर कशी मी सुखात राहील, सांगा ना. तुम्ही आत्ता सुखात आहात का, कारण तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर असाल. पण जर मला जबरदस्ती हे लग्न करावं लागलेलं आहे, माझ्यावरती हे लग्न लादलं गेलेलं आहे, तर मी काय केलं पाहिजे, असा आता प्रश्न ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे तिचं एकच चालू असतं की गुरुजी तुम्ही सांगा, मी काय चुकीचं वागते. मान्य मला माझी भाषा चुकत असेल, माझे विचार चुकत असतील, पण मी कोणत्या गोष्टी चुकीच्या वागलेल्या आहे म्हणून हे सगळं घडत आहे. कारण काहीही झालं तरीही अचानक आमच्यावरती, आमच्या चौघांवरती हा निर्णय लादला गेला आणि आम्हाला हे सगळं करावं लागलेलं आहे, कारण आमच्या मनाचा कोणीही तिथे विचार केला नाही. हे सगळं काव्या स्पष्टपणे बोलत असते आणि बोलायची संधी दिली नाही. या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत हे काव्या सांगत असते. आणि त्यासोबतच तिथे बायका असतात, त्या म्हणतात इथे पूजेला बोलवलंय का, हे सगळं काय चाललंय, कशाला बोलवलं होतं यांनी, आणि हे देशमुखांच्या घरी हे सगळं काय घडतंय. कारण ती नंदिनी बघा किती गुणी आहे, सगळं किती मनापासून करते आणि तिच्या चेहऱ्यावरती बघा. आणि खरंच पार्थ, काय रे तुझं नशीब, आधी तुझं नंदिनीशी लग्न ठरलं होतं म्हणून बरं झालं होतं, आता ही मुलगी तुझ्या पदरात पडलेली आहे, कसं होणार आहे तुझं. पण जीवा मात्र तू नशीब काढलंस रे बाबा, एवढी चांगली मुलगी मिळाली तुला, नंदिनीसारखी बायको मिळालेली आहे, खरंच तू नशीब काढलं, असं सर्व बायका बोलत असतात. तेव्हा मात्र काव्याचा पारा चढतो. काव्या म्हणते बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर अजून पूजेच्या वेळेपर्यंत थांबणं होत नसेल, शांतपणे बसणं होत नसेल तर घरी जा तुमच्या. आणि तुमची सून आहे ना, तिला ठेवा व्यवस्थित, तिला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या सुनेला जर सुखाने संसार करू द्यायचा असेल तर तुम्ही जावा गावी निघून. कारण काहीही असलं तरीही तुम्ही आत्ता जे बोलत आहात हे सगळं जे काय आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. रम्याला मात्र आनंद झालेला असतो. काव्या मात्र आता पुन्हाचा कसलाच विचार करत नसते, अगदी भिडभाड ठेवत नसते आणि तोंडाला येईल ते बोलत असते आणि सगळ्यांना त्यांची लायकी दाखवत असते. काव्या
काव्याने एकच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. कारण ह्या बायकांनी जे तोंड सुरू केलेलं असतं ते फक्त आणि फक्त इकडे नंदिनी आणि काव्याचा अपमान करण्यासाठी केलेलं असतं. म्हणजे जणू काही त्यांना हे सगळं करायला भाग पाडतंय अशा कंडिशनमध्ये त्या बोलत असतात, वागत असतात. तेव्हा मात्र आता काव्या शांत होत नाही. काव्या म्हणते की आता काहीही झालं तरीही आता शांत बसायचं नाही. त्याचबरोबर ती वसुंधरा त्या सगळ्यांनाही ठणकावून सांगू लागते की तुमचं जे काय चाललंय ना ते थांबवायचं. इतक्या वेळ झाला मी शांतपणे ऐकून घेते, पण आता अजिबात नाही. आणि ते काव्याने आता स्पष्टपणे त्या बायकांना सांगितलेलं आहे, पूजेची वेळ होईपर्यंत जर तुम्हाला थांबणं होत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. कारण आम्ही जरी तुम्हाला बोलवलेलं असलं तरीही आमच्या घरात जे काही झालेलं आहे त्यामुळं आम्हाला त्रास होत आहे. तुम्ही बिनधास्तपणे इथून निघून जा. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की अहो प्लीज, खरंच मी तिच्या वतीने माफी मागते. पण त्या बायका मात्र म्हणू लागतात की काय मानिनी वहिनी, तुम्ही यासाठी असा आमचा अपमान करून घेण्यासाठी इथं बोलवलेला आहे. तेव्हा काव्या म्हणते तुमचा अपमान कोणीच करत नव्हतं. आमच्याच घरी येऊन तुम्ही आमचा अपमान करत होता, म्हणून हे सगळं बोलावं लागलेलं आहे असं काव्या स्पष्टपणे सांगत असते. काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही तुम्ही आमच्या घरात येऊन आमचा अपमान करत आहात आणि वर आम्हालाच ठणकावून सांगत आहात. ही गोष्ट तुम्हाला योग्य वाटते का? असं काव्या बोलत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते की अगं काव्या शांत हो, असं नाही बोलायचं. तेव्हा काव्या म्हणत असते की 4 माणसात असं बोलायचं नाहीये. ह्या 4 माणसांमुळंच, ह्या लोकांमुळंच आमच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. आमचा कोणी विचारच केलेला नाहीये. आम्हाला काय वाटतं, आम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो, आम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये जातोय हे आम्हाला कळतच नाहीये. तेव्हा काव्या म्हणत असते मला ना हे लग्नच, असं ती बोलत असते. आणि तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणते की मंगळसूत्र सापडलं. असं म्हणत नंदिनी मंगळसूत्र घेऊन आलेली असते आणि गुरुजींना म्हणते की हे बघा, हे मंगळसूत्र आहे. असं म्हणत तिने मंगळसूत्र तर आणलेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. कारण नंदिनीने ते मंगळसूत्र शोधून आणलंय. या गोष्टीचा सर्वात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे रम्या आणि तिच्या आईला. कारण त्यांना दोघींना कळायचं बंद झालेलं असतं. रम्या तर पाहतच राहते, अरे बापरे, हिला कसं मंगळसूत्र सापडलं, मी तर मंगळसूत्र अशा ठिकाणी ठेवलेलं होतं, ती सापडू शकत नव्हतं असं तिला वाटत असतं. आणि वसुंधरा तर आता रम्याकडे रागाने पाहू लागते. एवढं मंगळसूत्र चोरलं होतं ना, मग हिनं कुठं ठेवलं ते मंगळसूत्र, हाच प्रश्न वसुंधराला पडलेला असतो. आणि वसुंधरा पाहत असते. त्यावेळेस आता नंदिनी ते मंगळसूत्र घेऊन येते आणि ते मंगळसूत्र आता मानिनीकडे देते आणि म्हणते की आई हे घ्या मंगळसूत्र. असं म्हणत आता नंदिनीने ते मंगळसूत्र मानिनीच्या हातात दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे मंगळसूत्र. मग मंगळसूत्र आता हातात घेता क्षणी तिथं लगेचच बोलवते, ती म्हणजे काव्या आणि त्याचबरोबर पार्थला. मानिनी त्या दोघांनाही बोलवून घेते आणि त्या दोघांनाही सांगू लागते की ये पार्थ इकडे ये. काव्याला बोलवलं जातं. गुरुजी तिथं असतात. आता ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात पुन्हा घालायचं असतं. काव्याला मात्र खरंच टेन्शन आलेलं असतं की पुन्हा आता तेच मंगळसूत्र गळ्यात घालायचं आहे, त्याच गोष्टी पुन्हा होणार आहेत. काव्याची मात्र चिडचिड होत असते, काव्याला त्रास होत असतो. परंतु आता काहीही ऑप्शन नसतो. ते मंगळसूत्र आता काव्याच्या गळ्यात पार्थ घालणार असतो. तिथं जीवाही उभा असतो. पार्थला बोलवलं जातं. ते मंगळसूत्र आहे ते काव्याच्या गळ्यामध्ये घालायला सांगितलं जातं आणि पार्थ हा ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घालत असतो. इथेच वाट लागलेली असते ती म्हणजे या रम्याची. कारण जी गोष्ट रम्याला नको होती ती गोष्ट नेमकी झालेली असते आणि रम्या मात्र पाहतच राहते. कारण काहीही झालं तरीही रम्यामुळेच हे सगळं घडलेलं होतं. आणि आता रम्यालाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळत असतो. कारण हे मंगळसूत्र जेव्हा घातलं जात असतं तेव्हा रम्या तिथं उभी असते आणि ती हे सर्व पाहत असते. तिची वाट तर लागलेली असतेच, परंतु तिनं जेव्हा हे मंगळसूत्र लपवलं होतं तेव्हा फक्त एकच विचार केलेला होता, काहीही झालं तरी हे मंगळसूत्र आता पुन्हा कोणाला सापडणार नाही. हे मंगळसूत्र फक्त आणि फक्त माझ्याकडेच राहणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात होतं. पण इथे नंदिनीने तर तिचा चांगलाच बँड वाजवलेला असतो. नंदिनीने तर दाखवून दिलेलं असतं की नंदिनी काय करू शकते. कारण नंदिनी ही काय आहे हे अजून रम्याला माहीतच नसतं. आता पारच्या हातामध्ये ते मंगळसूत्र दिलं जातं आणि ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घालायला सांगितलं जातं. पार्थ आता काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालणार असतो. पार्थ आणि काव्या दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. कारण त्यांना दोघांनाही माहिती असतं की आता पुन्हा एकदा तोच विधी होणार आहे जो मंगळसूत्राचा. त्या एका मंगळसूत्रामध्ये त्यांच्या दोघांचं आयुष्य, त्या मंगळसूत्रामुळे त्यांच्या दोघांचं आयुष्य बदलून गेलेलं असतं आणि पुन्हा तेच होणार असतं.
या गोष्टीमुळे ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा मात्र त्यांना खरंच कळत नसतं की आता पुन्हा काय करतोय आपण हे सगळं, कारण या गोष्टीमुळं त्यांना त्रासही होत असतो, परंतु त्यांना या गोष्टीमुळं आणखी मोठा त्रास होत असतो आणि त्याहीपेक्षा जीवा जो आहे तो पाहत असतो तेव्हा त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. कारण जीवासाठी ही खूपच मोठी गोष्ट असते, कारण पुन्हा एकदा आता काव्याच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालताना त्याला पाहावं लागणार असतं, ते म्हणजे पार्थला. पार्थ पुन्हा एकदा काव्याच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालणार असतो आणि त्यासोबतच ते मंगळसूत्र घालताना तिथे रम्या उभी असते आणि रम्याची मात्र वाट लागलेली असते. रम्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण रम्या जी आहे ती पाहतच असते की हे सगळं काय होतंय, कारण ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत. काहीही झालं तरीही आत्ता रम्याच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की हे मंगळसूत्र मिळायला नको होतं. आता पार्थने काव्याच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलेलं असतं आणि पार्थ काव्याच्या गळ्यात जेव्हा मंगळसूत्र घालत असतो तेव्हा जीवाची अवस्था, त्याची होणारी घालमेल खरंच खूपच भयानक अशी असते. त्याला खूप त्रास होत असतो आणि ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घातल्यानंतर पार्थ काव्याकडे पाहत असतो. रम्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. रम्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय. काव्या पार्थकडे पाहत असते, पार्थ काव्याकडे पाहत असतो आणि आता गुरुजी म्हणतात की चला पूजेला सुरुवात करूया, कारण सगळी तयारी झालेली असते आणि आता पूजा होणं मस्ट असतं, पूजा होणं गरजेचं असतं. म्हणून गुरुजी पूजेसाठी आता सगळ्यांना एकत्र घेतात. मग इकडे रम्याकडे वसुंधरा मात्र रागाने पाहू लागते. हे सगळं काय केलंस तू? एवढा सगळा डाव जमवून आणला होता, मग हे सगळं काय केलेलं आहेस तू? हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता दोघंही पूजेला बसलेले आहेत, दोन्ही जोड्या पूजेला बसलेल्या आहेत. पार्थ आणि जीवा नंदिनी आणि काव्यासोबत तिथे पूजेला बसलेले आहेत. मग गुरुजी सांगत आहेत त्याप्रमाणे पूजेचे विधी होत असतात. खरं तर रम्याची खूप इच्छा होती की काहीही झालं तरीही हे सगळं जे आहे ते घडायला नको आहे, परंतु ते घडलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा केलेलं असतं ते फक्त आणि फक्त नंदिनीमुळं आणि पिहूमुळं ते मंगळसूत्र सापडलेलं असतं. आणि त्याचबरोबर ते मंगळसूत्र सापडल्यामुळंच आता काव्या आणि पार्थ जोडीने पूजेला बसलेले असतात. घरातलं वातावरणही शांत झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा नंदिनीने मनापासून केलेलं असतं तेव्हा हे सगळं जेव्हा करत असते त्यामुळं नंदिनीला खूप भारी वाटलेलं असतं. घरातल्या सगळ्यांनी तिचं कौतुक केलेलं असतं. एवढी छान गोष्ट नंदिनीनं केलेली असते, कारण घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडत चाललेलं होतं, तरीही नंदिनीनं हुशारीनं हे सगळं काम केलेलं असतं. आता जीवा त्याचबरोबर नंदिनी दोघंही जोडीने पूजा करायला बसलेले असतात. तेव्हा नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते, कारण ते जोडीने पूजा करत आहेत. त्यानंतर आता काव्या, पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहत असतो. काव्याची इच्छा आहे का पूजेची, हे सगळं त्याला पाहायचं असतं. तेव्हा काव्या पण पार्थच्या हाताला हात लावून तिथे आता मम म्हणण्यासाठी तयार झालेली असते, कारण तिनं पाहिलेलं असतं पार्थने पण सर्वांच्या समोर तिची बाजू घेतलेली असते. तिच्या बाजूने तो उभा राहिलेला असतो. जशी नंदिनी ताई आजपर्यंत तिच्या बाजूने उभी राहत होती तसा पार्थही उभा राहिलेला असतो. प्रत्येक गोष्ट तिच्या बाजूने तो बोललेला असतो. इवन मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला घालायचं असेल तर घाला असंही त्याने सांगितलेलं असतं. आणि या सर्व गोष्टींमुळंच आज इथे जोडीने त्यांची पूजा होत असते आणि पार्थ हा काव्याकडे पाहत असतो. दोघंही जोडीने पूजा करत असतात. आणि त्याचबरोबर मानिनी त्याचबरोबर विक्रम यांना खूप आनंद झालेला असतो. फायनली आपल्या मुलांचा संसार मार्गी लागेल, या घरामध्ये शांतता येईल यासाठी हे सगळं चालू असतं. परंतु त्यांना कुठं माहिती आहे की या घरामध्ये शांतता आणायची असेल तर एकच काम करावं लागणार आहे, आणि ते म्हणजे या रम्या आणि वसुंधराला घराच्या बाहेर हाकललं पाहिजे, तरच या घरामध्ये शांतता येऊ शकते. ही गोष्ट त्यांना माहितीच नाही आहे आणि ते दोघं मात्र वेगळाच विचार करत बसलेले आहेत. त्यांना मात्र असं वाटतं की या घरामध्ये जर शांतता आणायची असेल तर एकच गोष्ट घडू शकते, आणि ती म्हणजे या घरातली शांतता पुन्हा आणण्यासाठी रम्या आणि वसुंधरा यांची हकालपट्टी करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजा वगैरे झालेली, सगळं आवरलेलं असतं आणि रात्रीची कामं जी असतात ती करण्यासाठी आता नंदिनी किचनमध्ये असते.
त्याच वेळी काव्या तिथे येते आणि पाण्याचा तांब्या घेऊन निघालेली असते. इकडे रम्या काव्याचा पाण्याचा तांब्या घेऊन निघालेली असते आणि त्याच वेळी नंदिनी तिला म्हणते की रम्या, असं म्हणत ती नंदिनीचा हात पकडते. तेव्हा रम्या म्हणते की काय झालं. तेव्हा नंदिनी तिला एकच प्रश्न विचारते, तू काव्याचं मंगळसूत्र का चोरलंस. मला माहिती आहे काव्याचं मंगळसूत्र तू चोरलेलं होतं. नंदिनीच्या या प्रश्नाने रम्याला मात्र धक्का बसलेला असतो. रम्याला कळत नसतं की ही सगळं काय बोलते ही, म्हणजे हिनं असं बोलायची गरज काय आहे, कशामुळे ही असं बोलत आहे, असा प्रश्न पडलेला असतो. आणि हिच्याकडे पुरावा काय आहे, हिनं जर मला असं बोलत आहे तर हिच्याकडे पुरावा काय आहे, हा एकच प्रश्न तिला सतावत असतो. आणि मग ती म्हणते की असं बघू नकोस, तुला माहीत नाही असं, तुला सगळं माहिती आहे, मला फक्त उत्तर दे की तू काव्याचं मंगळसूत्र का चोरलंस. त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की नाही, मी नाही चोरलेलं ते. तेव्हा नंदिनी म्हणते, कसं आहे, स्वतःच्या तोंडाने मान्य कर, अन्यथा मला माहिती आहे की ते कोणत्या गोष्टीने मान्य करून घ्यायचं आहे. ते काहीही झालं तरी माझ्याकडे पुरावा आहे आणि हे सगळं तू केलेलं आहे या गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे. असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ती सांगत असते की माझ्याकडे पुरावा आहे, मला पिहूने सांगितलेलं आहे की हे मंगळसूत्र तूच चोरलेलं होतं आणि तूच हे मंगळसूत्र घेतलेलं होतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनी सर्व गोष्टी सांगू लागते, ज्या पद्धतीने पिहूने तिला सांगितलेलं असतं हे मंगळसूत्र कसं रम्याने चोरलेलं होतं ते. आणि मग ती सर्वांच्या समोर तिथं सांगत असते, ती म्हणत असते की हे जे मंगळसूत्र आहे ते नंदिनी वहिनी, हे मंगळसूत्र आहे ते रम्याताईने घेतलेलं होतं आणि ते मंगळसूत्र इथे ठेवलेलं आहे, हे सगळं ती सांगत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनीला कळायचं बंद झालेलं असतं. काहीही झालं तरीही एवढी मोठी गोष्ट असते आणि ही अशा पद्धतीनं घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं असतं आणि त्यामुळं नंदिनीने ते मंगळसूत्र घेऊन आता काव्याला दिलेलं असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की एवढ्या खालच्या थराला तू जाशील असं मला वाटलं नव्हतं. हां, पण रम्या, मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तुला आठवते का बघ, कारण काहीही झालं तरी तुला मंगळसूत्र जरा जास्तच आवडतं गं. म्हणजे मागच्या वेळेस पण नाही का मंगळसूत्र तू चोरलंच होतंस आणि ते मंगळसूत्र जेव्हा चोरलं होतंस तेव्हा ते मंगळसूत्र घेऊनच तू माझ्याकडे आलेली होतीस आणि मंगळसूत्र ते माझ्याकडे घेऊन आल्यानंतरच तू तिथं मला सांगितलेलं होतं की तुझं पार्थवरती प्रेम आहे, म्हणजे पार्थचं आणि माझं लग्न मोडण्यासाठीही तू मंगळसूत्र घेऊन आलेली होती. आणि आता पुन्हाही तेच केलेलं असतं, पुन्हाही तू ते मंगळसूत्र घेऊनच आलेली असते आणि ते मंगळसूत्र घेऊन येऊनच तू सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. हे सगळं जेव्हा नंदिनी बोलत असते तेव्हा रम्याची मात्र वाट लागलेली असते. रम्या म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाही आहे. परंतु इकडे रम्या जेव्हा असं बोलत असते तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. कसं आहे माहिती आहे का, काव्या इथे देशमुखांच्या घरी जरी माझी मोठी जाऊ असली तरी ती माझी धाकटी बहीण आहे आणि जर काव्याच्या बाबतीत काही विपरीत केलंस तर गाठ माझ्याशी आहे. काव्या बोलून दाखवते पण नंदिनी करून दाखवते. नंदिनीने जो दम दिलेला असतो त्यामुळं रम्याला तर कळायचं बंद झालेलं असतं. नंदिनी ज्या पद्धतीनं बोललेली असते, आज तिच्या तोंडून जे शब्द बाहेर पडत असतात ते पाहिल्यामुळं इकडे रम्याची वाट लागलेली असते. रम्या घाबरलेली असते. रम्याला कळत नसतं की हे सगळं काय ऐकते मी. आणि इकडे मात्र नंदिनी तिला ठणकावून सांगत असते की कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, कारण मी शारदा धनंजय मोहितेची मुलगी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की पिहूने जरी मला सांगितलेलं असलं तरी पिहूला किती कळतं हे मला माहिती आहे, म्हणून तर तिने सर्वांच्या समोर तुझं कारस्थान मला येऊन सांगितलं नाही, चार चौघात न सांगता बाजूला घेऊन सांगितलं आणि मीही या चार चौघांच्या समोर तुझा तमाशा करू शकले असते, पण मी ते केलं नाही. कारण मला माहिती होतं, कारण माझ्यावरती माझ्या आईचे शारदा धनंजय मोहितेचे संस्कार आहेत. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, काव्याच्या वाटेला पुन्हा जायचं नाही. काव्य आणि पारचं लग्न मोडण्याचा प्रयत्न जरी केलास तरी गाठ माझ्याशी आहे. आणि हे जेव्हा नंदिनी बोलत असते तेव्हा मात्र आता रम्याची वाट लागलेली असते आणि रम्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय. आणि ती तोंड पाडून उभी असते, कारण तिच्याकडे बोलायला शब्द नसतात. तिला तर रंगे हात पकडलेलं असतं आणि तिची वाट लावलेली असते ती फक्त आणि फक्त
या नंदिनीने. आणि तिनं एवढ्यावरच थांबलेली नसते, तर एवढं ठणकावून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की पुन्हा वाटेला जायचं नाही. कारण जर माझ्या वाटेला गेलीस तर काय होऊ शकतं हे चांगलंच माहिती आहे, असं ठणकावून सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता रम्या पाहतच राहते. रम्या निघालेली असते. तिचा जो पाण्याचा तांब्या असतो तो तिथं तसाच राहिलेला असतो. तेव्हा नंदिनी तिला म्हणते की हा घेऊन जा इथून तांब्या, कारण इथेच विसरून जाशील ना, असं म्हणत तिने तो पाण्याचा जो तांब्या असतो तो दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मापात राहायचं. आणि हे सगळं घडल्यानंतर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्याची मात्र आता वाट लागलेली असते. ती खूप घाबरलेली असते आणि ती येऊन आता त्यांचा जो मेन बॉस आहे, तिची मम्मा, तिच्या आईकडे ती येते आणि तिला सांगू लागते की खरंच आज जी मी पाहिलेली आहे ना, ती नंदिनी मोहिते नव्हती, ती नंदिनी देशमुख होती. आज जी ती बोलत होती ना, तू विचारच करू शकत नाहीये, ती अशा पद्धतीनं बोलत होती. हे सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की आज मी जी नंदिनी पाहिलेली आहे ना, ते वेगळंच रूप होतं. तेव्हा रम्या आणि वसुंधरा म्हणत असतात, मोहितेंची मांजर देशमुखांची वाघीण होण्याआधी तिला ढसलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इकडे आता आलेला असतो तो म्हणजे जीवा, पार्थ आणि त्याचबरोबर युग म्हणत असतो की प्रत्येक वर्षी आपण तिघजण एकत्र येऊन ही गुढी उभा करत असतो, तर यावर्षीही आपल्याला एकत्रच गुढी उभा करायची आहे, असं युग सांगत असतो. परंतु युग जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र आता तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ पण युगचं ऐकून लगेच जीवाकडे आलेला असतो. आणि आपण सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूया आणि पुन्हा आपण ही गुढी उभी करूया, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे नंदिनी त्याचबरोबर सर्वजण तिथं असतात आणि वसुंधरा बोलत असते, जेव्हापासून हे लग्न झालेलं आहे तेव्हा राम लक्ष्मणासारखे राहणारे आपले पार्थ आणि जीवा हे वेगळे झालेले आहेत, ते अजिबात एकत्र येत नाहीत, हे सगळं ती बोलत असते. आणि मग आता नंदिनी हे सर्व पाहत आहे. नंदिनी आता पार्थ आणि जीवा या दोघांना कसं एकत्र आणणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.